अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं तर हे आहे, ही चतुर्थी फाल्गुन महिन्यातली आहे, म्हणजेच मराठी वर्षातली शेवटची चतुर्थी. या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असंही म्हटलं जातं. बघा, असं म्हटलं गेलं आहे की या चतुर्थीला व्रत केल्याने आपल्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी या दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. असंही गणपती बाप्पा नेहमी आपल्या आयुष्यातली संकटे दूर करत असतात, कारण की आपण त्यांना विघ्नहर्ता म्हणतो. ते विघ्नहर्ता आहेत, विघ्नहरण करणारे, संकटे दूर करणारे. बघा, त्यामुळे आपण गणपती बाप्पाची जेव्हा आपण त्यांची सेवा करतो, त्यांची पूजा करतो, तेव्हा आपल्या आयुष्यातली जी काही संकटे आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत, ते नक्कीच त्यांच्या कृपेने दूर होतात आणि आपली अडलेली कामं मार्गी लागतात. बघा, गणपती बाप्पा हे आदिदेव आहेत आणि आपण कधीही कोणतीही पूजा करताना किंवा कुठलंही कार्य करताना, कुठलंही आपण पारायण करताना आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्मरण करत असतो. का करत असतो? कारण की आपलं जे काही कार्य आहे, आपली जी काही पूजा आहे, ती निर्विघ्नपणे पार पडावी, हे त्यामागचं कारण. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे आपल्या कार्यामध्ये, आपल्या पूजेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, कोणतंही विघ्न येऊ नये, त्यामुळे आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्मरण करतो आणि आपण आपल्या कार्याला सुरुवात करत असतो. बघा, गणपती बाप्पा हे आपले लाडके बाप्पा आहेत आणि ते शीघ्र पावणारे देव आहेत, त्यामुळे जितकी आपण त्यांची सेवा करू, त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला त्वरित देतात. आणि संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या सेवेला, त्यांच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे. गणपती बाप्पांना काही वस्तू आपण अर्पण करतो, त्यामागे आपल्याला काही लाभ होत असतात. तर त्या वस्तू कोणत्या आहेत? त्याचप्रमाणे आज संध्याकाळी आपल्याला एक गणपती बाप्पांसाठी सेवा करायची आहे आणि त्या सेवेमुळे नक्कीच आपल्या आयुष्यातल्या दुःख, संकट, अडचणी दूर होऊन आपल्याला सुख शांती लाभेल, समाधान प्राप्त होईल आणि एक मानसिक शांती मिळणार आहे. तर ती सेवा कोणती आहे तीच आपण आठवड्यात बघणार आहोत. सर्वात प्रथम तर जेव्हा संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी ह्या दूर होत असतात. त्यामुळे जर तुम्हाला जमलं तर चतुर्थीला गणपती बाप्पांना नक्कीच 21 दुर्वा अर्पण करण्याचा प्रयत्न करा. 21 दुर्वा म्हणजे बघा, 3 काड्यांची एक दुर्वा असते. त्या दुर्वा आपल्याला निवडून घ्यायच्या असतात. अशा आपल्याला 21 दुर्वा बनवायच्या असतात. 21 दुर्वांची एक जोडी बनवायची असते आणि ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची असते. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही अर्पण करू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे लाल जास्वंद. तुम्हाला लाल जास्वंद जर अवेलेबल झालं, कुठे उपलब्ध झालं, तर नक्कीच त्यांना अर्पण करा. लाल जास्वंद नाही मिळालं तर तुम्ही त्यांना कोणत्याही लाल रंगाचं फूल अर्पण करू शकता. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते आणि आपल्याला समाधान प्राप्त होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो. यामुळे आपल्या घरातील अडचणी, दुःखही दूर होतात. त्यामुळे बघा, नेहमी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा असतो. त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत, ती नक्कीच दूर होतात आणि गणपती बाप्पांचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यानंतर बघा, आपल्याला संध्याकाळी आज चतुर्थीला एक सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे तुम्हाला संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो, दिवे लागतात, 3 साणीची वेळ असते, तेव्हा तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला बाप्पांसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्रास तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. हा जप जेव्हा आपण करतो, बघा, या मंत्रामध्ये खूप ताकद आहे, खूप प्रभावी मंत्र आहे हा गणपती बाप्पांचा. ओम गण गणपते नमः अतिशय छोटासा मंत्र आहे आणि आपल्या सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा मंत्र माहीत आहे. या मंत्राचा जेव्हा आपण जप करतो, तेव्हा आपल्या वाणीमध्ये एक वेगळा प्रभाव येतो आणि आपलं बोलणं सगळेजण ऐकू लागतात. या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे. हा मंत्र जो व्यक्ती नित्यनियमाने रोज पठण करतो किंवा जप करतो या मंत्राचा, त्या व्यक्तीच्या वाणीमध्ये एक वेगळाच प्रभाव तुम्हाला दिसेल आणि त्या व्यक्तीचं म्हणणं सगळेजण ऐकतात. त्या व्यक्तीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. तर इतका प्रभावी हा मंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुपाचा दिवा लावून तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्रास तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. त्यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्रदेवाला पण तुम्हाला ओवाळायचं आहे. चतुर्थीला आपल्याला चंद्रदेवाला सुद्धा सेवा करायची असते. त्यांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे चंद्रोदय झाल्यावर. त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे, धूपदीप ओवाळायचं आहे. त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे असतात आणि चंद्रदेवाची सेवा केल्याने आपला चंद्रमा मजबूत होतो आणि आपल्याला एक मानसिक शांती लाभते.
तर हे जे काही उपाय आहे ते तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. जी सेवा तुम्हाला मी सांगितली आहे संध्याकाळी आपल्याला करायची आहे, ती तुम्हाला संध्याकाळी 3 सायंच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला करायची आहे. तेव्हा शक्य नाही झाली तर तुम्ही रात्री झोपेपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही केली तरी सुद्धा चालणार आहे. शेवटी आपली श्रद्धा आणि आपला भाव अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी छोटीशी सेवा आहे पण नक्की करण्याचा प्रयत्न करा. मनापासून पूर्ण श्रद्धेने करा, त्यामुळेच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींसाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.